काय कुठे हरवतोय सारखा सारखा? नाही मग ही तंद्री कशी लागते तुला? बोलणं आठवलं रे आमचं. कुणाचं, तुझं आणि मास्तरीणबाईंचं? हा, गप्पा मारायचो ना आम्ही. लय लय मास्तरीन म्हणजे स्वभाव बड बड बड. लय गप्पा मारायचो. सांगतोय काय तर पोरं बाळ काय व्हायच्या आधीच अख्ख्या भविष्याचं पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलं होतं. पोरगी झाली तर नाव काय ठेवायचं त्याच्यावरनं तर आमची बाबा एवढ्या वेळेला भांडणं झाली. ओंक्या काय सांगू तुला, लय लुटूपुटूची लय भांडणं झाली. मी म्हणायचो साधं सुद्धा काहीतरी नाव आपलं काहीतरी मी आपलं काढायचो. मास्तरीन मी काहीतरी अर्थपूर्ण असं गहन नावं काढायची. का मी म्हणून जिभेचा तुकडा पडेल की मास्तरीन बाई असं नाव घेता घेता काहीतरी साधं सोपं काढा. मी त्यासनी म्हणायचं तुम्ही नाव काय बी ठेवा आम्ही परीच म्हणणार म्हणायचं. परी परी म्हणणार परी. सगळ्या घरभर दुडू 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 धावली असते आहे ना. आमच्या घराचं गोकुळ झालं असतं रे ओंक्या. आम्ही लय काय काय ठरवलं होतं. मी म्हणायचो काय कमी पडू द्यायचं नाही. तिला जे करायचं ते करू दे. आपल्या बाळाला जे शिकायचं ते शिकू दे आणि भरपूर शिकू दे. मास्तरीन बाईंमुळे तेवढं कळलं होतं बघ. ओंक्या तुला एक सांगतो, शिक्षण कमी आहे म्हणून जगानं टोमणे मारणं ह्याच्यासारखं वाईट काय नसते. शिकलं पाहिजे आपल्या बाळानं भरपूर. मी म्हणायचो मास्तरीन बाईसनी ते आपल्या बाळाला जे काय पाहिजे ते आपण सगळं जगातली वस्तू आणून देऊ. सगळी सुख त्याच्या पायाशी आणून देऊ. पण मास्तरीन बाईंमुळे शिक्षणाचं महत्त्व कळलं. पण लई नवीन नवीन गोष्टी कळल्या होत्या रे मला आयुष्यातल्या. लई गमती जमती कळल्या होत्या. ती टिपिकल टिपिकल म्हणतात की नाही तसं नवरा बायकोचं नातं केव्हा नव्हतं. तुला माहित आहे की हा मित्रासारखंच राहायचो रे आम्ही. म्हणजे एखादी गोष्ट जर पटली नाही ना आम्ही भांडायचो की एकमेकांसगळे. लय भांडायचो मित्र कुत्र्याकच भांडायचो. नंतर मनवायचो मास्तरीन बाईसनी त्या रुसून बसायच्या ना. लगेच मिठायचं भांडण. मग कोणी धरून ठेवायचं नाही. मजा मजा होती सगळी. ते जेवणाच्या ताटात कसं सगळ्या चवी असतात का नाही. गोड बी असते, आंबट बी असते, खारट बी असते, तिखट बी. तसं सगळ्या चवींनी युक्त असं आयुष्य चाललं होतं. मजा होती. एक सुरी नव्हतं रे. हसत खेळत चाललो होतं राव. काय कोणाची नजर लागली आमचीच लागली का काय काय माहिती. असं नाही अधिपती. तू माझ्याशी जेवढं भरभरून बोलतोयस ना तेवढं वहिनींशी बोल. त्यांना सांग जे झालं ते झालं. आता नवीन सुरुवात करू. मुलाबाळांचा विचार करू. अरे मला रोज वाटतं, मला आत्ता बी वाटतं या क्षणाला जाऊन त्यांच्या संग सगळं बोलावं मनातलं. पण त्या बी कसं हटवादेवानी करतात बघितलंच ना. आणि आता कोण तो त्यांचा मित्र कोण नवीन काय मला काय कळना बाबा. माझ्या डोसक्याचं नुसतं भुसकाट पडायला लागले ओंक्या. आणि त्यात त्यांचे बाबा काय म्हणले कळलं ना. आमच्या पोरगीचं वाटोळ झालं. तुमच्या संग आम्ही लगीन लावून दिलं. लई मोठी चूक झाली असं तसं. तर पोटात खड्डाच पडल्यावर नाही झालं ते तसं म्हणल्यावर. माझं आता धाडसच नाही बाबा त्यांच्या पुढे जायचं आणि काय बोलायचं. 2 पावलं मागच आले बघ. त्याच्यानंतर मी आता ठरवलंय त्याच्यानंतर गप शांत राहायचं. आणि लई बी आयुष्याचं प्लॅनिंग केलेलं चांगलं नसते मला त्याच्यावरनं कळलं. बघितलं नव्हतं आम्ही काय काय प्लॅनिंग केलं होतं. काय झालं बट्ट्या बोळ झाला. बोंबा बोंब झाली सगळी. कुठं काय झालं. शांत राहायचं गप राहायचं. अधिपती तू टेन्शन नको घेऊस. सगळं काही ठीकच होईल. फक्त तू ठरव वहिनींची कधी बोलायचं आहे ते. आता काय ठरवायची वेळ ठरवेल सगळं. आपण काय ठरवायचं. सत्य सत्य. हा शिवानी बोल. अगं मी इकडेच आहे फॅक्टरीमध्ये अधिपती सोबत. हां शिवानी आहे. आलो जरा जाऊन. जरा नाही पुरा जाऊन ये बाबा. बायकोला वेळ दे. आलोच. अक्षू अक्षरा काय आहे? कुठे हरवली आहेस? काय विचार करतेयस? काही नाही. काहीतरी चाललंय तुझ्या मनामध्ये ना. काही नाही ग. माझं आणि अधिपतींचं बाळाबद्दल जे बोलणं झालं होतं ते आठवलं मला. आम्ही खूप तयारी केली होती आई. आपल्याला मुलगीच झाली पाहिजे. बाळ झालं की हे करू ते करू. मोठी लिस्ट करून ठेवली होती. आम्ही इतकी आतुरतेने वाट बघत होतो. सगळं ठरवलं होतं. सारखं म्हणायचं मला
मास्तरीणबाई, आपल्या घराचं गोकुळ झालं पाहिजे हा. आणि मला काय म्हणायचं माहितीये, तुम्ही जा शाळेत, तुम्ही शाळेत जा, मी बाळाजवळ थांबणार, मी बाळाचं सगळं बघणार, मी बाळाला सांभाळणार. आणि आता बघ ना, जेव्हा बाळ होणार आहे हे कळलंय तेव्हा ते नाहीच आहेत माझ्या बरोबर. एवढी गोड बातमी कळलीये पण मी त्यांना सांगूही शकत नाहीये. मला सांगायचंय आई, मला अधिपतींना लवकरात लवकर भेटायचे, मी नाही थांबू शकत आता. मला खरंच सहन नाही होते, मी जास्त काळ नाही थांबू शकत. मला हवेत आता अधिपती. मला या दिवसांमध्ये त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे. जे झालं ते विसरून पुढे जायचंय मला लवकरात लवकर. मला नाही राहायचं आता अधिपतींशिवाय. मला खरंच नाही राहायचं. मी इमॅजिन नाही करू शकत आहे त्यांच्याशिवाय आयुष्य. आणि मला भीती वाटतेय, जर लवकरात लवकर या गोष्टी सॉल्व्ह नाही केल्या ना तर सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. अक्षू, एक सांगू बाळा तुला? हा सांग. तुला हवं असेल तर जा तू तुझ्या सासरी. मदन, बाबा कसे आहात? अरे मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी एकदम छान. घरी सगळे कसे आहेत? अक्षरा कशी आहे? अरे ती पण ठीक आहे. आपण चहा कॉफी काही घेऊयात का? नाही नाही, नको आत्ता काही. बरं, तू मला इथे कशासाठी बोलवलंस? काही बोलायचंय का तुला? आपण बसून बोलूयात ना. बसा. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. अरे मग घरीच यायचंस ना. नाही, घरी अक्षरासमोर बोलता आलं नसतं ना, म्हणून म्हटलं बाहेर भेटून बोलूया. अरे एवढं काय बोलायचंय तुला? लग्न बिग्न करतोयस की काय? नाही नाही, तसं नाही अगदी. मग काय बोलायचंय? ऍक्च्युली मी ते मदन, अरे काय झालंय? काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग एवढा टेन्शन मध्ये का दिसतोयस? आणि काय बोलायचंय तुला? बोल ना बाळा. मला अक्षराबद्दल बोलायचं होतं. अक्षराबद्दल काय? बाबा, जेव्हापासून अक्षराच्या नवऱ्याबद्दल, तिच्या सासरच्यांबद्दल मला कळलंय ना, मला खरंच खूप टेन्शन येतंय. बाबा, मला हे कधीच वाटलं नव्हतं की अक्षरा लग्न करून ज्या घरात जाईल तिथे शिक्षणाचा तिरस्कार करत असतील लोक, आणि एका अडाणी माणसाशी तिचं लग्न होईल. त्यात तिची काहीच चूक नाही मदन. आता तिला जो काही त्रास होतोय ना, त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. माझीच चूक झाली. बाबा, एक सांगू तुम्हाला? सांग ना. रागवणार नाहीत ना तुम्ही? नाही रे, तुझ्यावर काय रागवणार? बाबा, काहीही झालं तरी अक्षराला पुन्हा त्या अडाणी माणसाच्या घरी पाठवू नका. खरंच सांगते अक्षरा, तुला खरंच मनापासून वाटत असेल ना तर तू जा तुझ्या घरी. आम्ही नाही अडवणार अगं तुला. अगं पण आई, बाबा. अक्षू, संक्रांतीच्या दिवशी तुझ्या बाबांनी जे काही बघितलं ना त्या घरात, तेव्हापासून ते खूप अस्वस्थ आहेत अगं. त्यांना खरंच राग आलाय. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की तू तुझ्या घरी अगदी सुखात आहेस, तुला सगळा मान मिळतो, रिस्पेक्ट मिळतो, तू आनंदात आहेस, तुला घरच्या लक्ष्मीचा मान दिला जातो असं वाटायचं ग आम्हाला. या भ्रमात होतो आम्ही. पण आता आम्हाला कळतंय की तुला कशी वागणूक मिळत होती त्या घरात. पण आई, या सगळ्यामध्ये अधिपतींचा काय दोष आहे? जे करतायत ते सगळं भुवनेश्वरी मॅडम करतायत. अगं पण अक्षरा, अधिपतींनी आई विरुद्ध थोडा तरी स्टँड घ्यायला हवाय ना ग. ते काहीच बोलत नाहीत त्यांच्या विरुद्ध. या गोष्टीचा राग आहे बाबांना. आणि तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे अक्षरा, एकदा त्यांच्या मनात कोणाविषयी राग निर्माण झाला ना, तो सहजासहजी जात नाही ग बाळा. पण मी तेच म्हणते ना आई, तुम्ही अधिपतींवर नका नाराज हो. त्यांची काहीच चूक नाही यामध्ये. हे बघ अक्षरा, आता हे जे काही झालंय ना ते नाही ना बदलू शकत आपण आता एक करू शकतो की इथून पुढे असं काही घडणार नाही याची काळजी घेऊयात आपण, हो ना? आणि थोडा वेळ गेला ना की सगळं नीट होईल. म्हणजे तुझ्या बाबांचाही राग थोडा शांत होईल. काळजी करू नकोस तू. मी 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 समजून सांगते ना बाबांना. हां, आणि अक्षू, मला माहिती आहे ग, तू कितीही नाही म्हणालीस, तू दाखवत नसलीस तरी तूही कुठेतरी आतून हर्ट झाली आहेस ना. तुलाही थोडासा राग आलाय ना त्या लोकांचा. नको विचार करूस ग. तू फक्त ना तुझ्या संसाराचा, बाळाचा विचार कर आणि काढून टाक हे सगळं मनातनं. माफ कर बाळा त्यांना. आणि त्यांना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही.
त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीच राग नाही. नाही नाही, अधिपतींविषयी नाही म्हणत आहे मी, पण घरच्यांविषयी असतो ना ग, मनात राग असतो. मग फक्त भुवनेश्वरी मॅडमचा प्रॉब्लेम आहे आणि तो राहणार आहे. खूप चुकीचं वागतात त्या. तुला एक सांगू का अक्षरा, तुला जर तुझा संसार, तुझा नवरा परत मिळवायचा असेल ना, तर तू बाकी कुठलाही विचार करू नयेस. आपल्या संसाराचा, आपल्या नवऱ्याचा विचार कर फक्त. आणखी एक सांगते अक्षरा, आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करून चालणार नाही का. नवरा हवा असेल तर त्याचं अख्खं कुटुंबही स्वीकारावंच लागतं. आता अधिपतींनी भुवनेश्वरी मॅडमचा आई म्हणून जर स्वीकार केलाच असेल तर तुलाही त्यांचा स्वीकार करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुझा संसार होणं शक्य नाहीये बाळा. मला सांग अक्षरा, तुझ्या मनाची तयारी आहे का त्यांच्या आईसहित अधिपतींचा स्वीकार करण्याची? अक्षरा, मला विचारशील तर तुला त्यांच्या आईसहित त्यांचा स्वीकार करावा लागेल. त्याला काहीही पर्याय नाहीये. आणि तरच तुमचा संसार सुखी आणि आनंदी होऊ शकतो. कारण हा अधिपती भुवनेश्वरी मॅडमना सोडून काहीच करू शकणार नाहीत, हे आता आपल्याला स्पष्ट झालंय अगं. त्यामुळे आता तुझा संसार परत मिळवण्यासाठी तुला जे काही करता येईल ना ते तू सगळं कर. आणि अक्षरा, आम्ही खरंच तुला सांगतो, आई वडील म्हणून आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तुझा जो काही निर्णय असेल ना त्याच्या पाठीशी आम्ही आहोत बाळ. बाबा आय एम सो सॉरी. म्हणजे मला जे वाटतं ना ते मी असं पटकन बोलून जातो आणि आपल्या सगळ्यांना अक्षराची काळजी आहे म्हणून मी फक्त बोललो. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. माझा हेतू फक्त इतकाच आहे की जिथे अक्षराला रिस्पेक्ट मिळत नाहीये तिथे तिने जाऊ नये. बाबा तुम्हाला कदाचित वाटेल की मी अचानक हे असं का बोलतो, पण मला अधिपती खरंच खूप विचित्र वाटले. त्यांच्याशी संसार करणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे अक्षरासाठी. अरे पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. हो पण मग तो असा का वागतो तिच्याशी? आता भांडण झालंय म्हणून. बाबा भांडण जर सतत होत राहिलं ना तर ती कधीच खुश नाही राहू शकणार. तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो ती घेईल. लग्नाच्या वेळेला खूप घाई केली रे आम्ही तिच्या. मला जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं म्हणून मी तिला प्रेशराईज करत होतो लग्नासाठी. आता तसं काहीच करणार नाही मी. आता तिला वेळ देणार मी. नाही शिवानी, अगं तुला नाहीचा अर्थ कळत नाहीये का? हे बघ आत्ता नकोय बोलायला आणि मध्येच तू हा विषय काढलास. अरे ओंकार, आता नाही तर कधी बोलणार आपण? मला आत्ता काम आहेत, आपण नंतर बोलूया. काम मलाही येत ओंकार, पण आपण काहीतरी ठरवलं पाहिजे ना. लग्नाला 5 वर्ष होत आली आपल्या. माझे आई बाबा मला सारखं विचारतात तुमच्या घरचा पाळणा कधी हलणार म्हणून. आत्ताही आले होते ते घरी. फिरून फिरून तोच विषय बोलतात ते. मी सारखं सारखं काय उत्तर देऊ त्यांना? त्यांना वाटतं आपलं पटत नाही. आपली सारखी भांडणं होत आहेत म्हणून त्यांना वाटतं आपण बाळाचा सिरियसली विचार करत नाहीये. अगं मग तू त्यांना सांगायचंच ना असं काहीच नाहीये म्हणून. गेले कित्येक दिवस झालं मी तेच सांगते त्यांना. आमचा संसार सुखाचा चाललाय, आपण दोघं आनंदात आहे हे सांगितल्यावर आई म्हणते मग बाळाचा विचार का नाही करत? ज्या त्या गोष्टी त्या वयात झाल्या पाहिजेत. आणि मलाही आईचं म्हणणं पटतं. आता आपण प्लॅनिंग वगैरे नको करायला, आपण बाळाचा सिरियसली विचार करू. अगं पण बाळाला जन्माला घालायचं म्हणजे आपण फायनान्शियली प्रिपेअर असायला हवं. आता लोन आहे, किती सारे हफ्ते बाकी आहेत आणि त्यात बाळाचा विचार म्हणजे. मग कधी विचार करायचा? ओंकार, मला खरंच बाळ हवंय. हे बघ शिवानी, मलाही बाळ हवंय, पण तू टेन्शन घेऊ नकोस. आपण घरी गेल्यावर बोलूया विषयावर. असंच म्हणतोस तू नेहमी आणि घरी आल्यावर विषय सुद्धा काढत नाही. ओंकार, मला कंटाळा आलाय तुझ्या अशा वागण्याचा. आणि माझेच आईबाबा नाही, तुझे आईबाबा सुद्धा मला हाच प्रश्न विचारतात. त्यांना वाटतं आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो काय झालं? चिडला काय वहिनी? काय भांडणं करताय काय तुम्ही? आणि भांडू नका बाबा, आम्ही भांडतोय तेवढं बास झालं. तुम्ही आणि भर घालू नका त्याच्यात. काही नाही, हे आमचं रोजच चालू असतं. काय काय झालंय? काय मला सांगायचं नसेल तर सांगू नका. तुमचं नवरा बायकोचं पर्सनल असं तर असू दे, फक्त भांडू एवढं नका, एवढंच सांगतो. काही नाही रे, काही असं पर्सनल नाही. आणि मी आजपर्यंत तुझ्यापासून काय लपवलंय का? हा नाही मग काय झालं? का वहिनी एवढं का चिडलाय? काय झालं? काही नाही रे, आम्ही जरा वेगळंच प्लॅनिंग केलं होतं, पण बाळाचा विचार इतक्यात केला नव्हता. आणि आता घरचे म्हणतायत की त्यांना नातवंड हवी आहेत. अरे चांगला आहे की मग ओंक्या, करा की बाळाचा विचार, चांगली गोष्ट आहे. नाही रे, आता एवढ्यात कुठे, आता कुठे आम्ही सेटल होतोय. हे बघ, माणूस आयुष्यात कधी सेट होत नसतो आणि सेटल होत नसतो, लक्षात घ्या. माणसाला 1 लाख मिळाले की असं वाटतं 2 लाख केव्हा मिळतील. तोंडाला फेस यूज तर पळत राहतोय, खरं ती अपेक्षा काही पूर्ण होत नाही. समजलं ना?
झाली आता 5-6 वर्ष लग्नाला, करेक्ट वेळ आहे आता. अजून किती प्लॅनिंग करतो बाबा, केस पांढरे व्हायची वेळ आली. आत्ताच नवीन घर बांधलंय आणि माझ्या डोक्यावर होम लोनचं टेन्शन पण आहे. अरे काय मग, काय लोन आहे म्हणून काय बाळाचा विचार करणार नाही तुम्ही? कशाला एवढा लोड घेतोस? मी आहे की, बघू ते लोन फिनचं काय, एवढा काय विषय हार्ड नाही तो. हे बघ, ही वय आणि ही वेळ परत येत नाही, समजलं ना? ते घरची माणसं सांगतात ना, योग्य वयात योग्य ते सगळं झालं पाहिजे, ते करेक्ट आहे, ते तसं झालंच पाहिजे बाबा. अहो तेच तर सांगते मी याला, पण हा माझा ऐकतच नाही ना. ओंके टेन्शन घेऊ नको तू, मला आपला भाऊ आहेस, आपला जीव आहे ह्यो. तू काय टेन्शन घेतो? तुझं काय लोनचं असेल ते आपण करून टाकू की. मी असताना कशाला टेन्शन घेतोस तू? हां, सगळं करून टाकू आपण, टेन्शन घेऊ नको. उलट तुमच्या फॅमिलीचा विचार करा. तुमच्या घरात जर नवीन पाहुणा येणार असेल तर त्याचं आनंदानं हसत खेळ स्वागत करा बाबा. ओंक्या, जेव्हा बाप होशील ना, लई बाप फिलिंग असणार बघ ती. खूप खूप चुकलोय रे मी अक्षराच्या बाबतीत. तिला काय हवंय काय नकोय हे कधी समजावूनच घेतलं नाही, आणि तिने पण कधी सांगितलं नाही रे. आई बाबा काय म्हणतायत त्याला हो म्हणत गेली फक्त. तिचं लग्न लावून दिलं ना, तीच मोठी चूक झाली माझी, मोठी चूक. बाबा, माझी सुद्धा एक खूप मोठी चूक झाली. कसली? म्हणजे मी अक्षराला समजून घ्यायला हवं होतं, तिला तिच्या सगळ्या अटींसह मान्य करायला हवं होतं. म्हणजे मी जेव्हा अमेरिकेला चाललो होतो तेव्हा तिला म्हटलं होतं की चल माझ्यासोबत, तुला जे करायचं ते कर, तुला हवं ते शिक. पण ती नाही आली माझ्यासोबत, कारण तिला इथेच राहायचं होतं. मी तिला खूप समजावलं, पण तेव्हा तिने तिच्या खूप अटी सांगितल्या. मला त्यावेळी पटल्या नाहीत म्हणून मी एकटा निघून गेलो. तेव्हा तिच्या अटी स्वीकारल्या नाहीत, ही माझी खूप मोठी चूक झाली. बाबा, तिचं ऐकलं असतं ना मी, तर आज चित्र खूप वेगळं असलं असतं. आज तिला जो त्रास होतोय ना, तो त्रासच झाला नसता. बाबा, आज खरंच खूप राग येतोय मला स्वतःचाच. का निघून गेलो मी? तेव्हा सगळं इगोवर घ्यायला नको होतं हे आज कळतंय मला. पण आता सगळं कळून काय उपयोग आहे? गेलेली वेळ परत येत नाही ना बाबा. काय असतं ना, शेवटी सगळा आपल्या नशिबाचा भाग असतो. नाही बाबा, मला असं नाही वाटत. म्हणजे सगळा नशिबाचा भाग असतो वगैरे मला नाही वाटत. कारण आपण जो डिसिजन घेतो त्यावर सगळं अवलंबून असतं. ताई, ताई आली का ताई 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 करत? हा, जरा दम घे आणि सांग काय झालं. त्या पोराच्या आई बापानं तक्रार केली काय? अगं नाही की ताई, त्यांनी काय तक्रार बिक्रार केली नाही. का अजून पैसे पाहिजेत काय त्यांना? या अशा लोकांना एकदा का पैसे दाखवले की त्यांच्या अपेक्षा वाढायच लागतात. अगं ताई, मी त्यासनी अजून पैसे वाढवून देत होते, पण त्यांनी घेतलीच नाही ग. का नाही घेतले पैसे आणि का नाही केली तक्रार? कारण अधिपतींनी त्यासनी सांगितलंय का तक्रार करू नका म्हणून. आता ते काय आपलं ऐकत नाहीत ताई. त्यांचं म्हणणं काय आहे का ढाकलं सरकार जे म्हणतील त्या आम्ही करू. अधिपती त्यांना भेटून आले हे ठाव आहे आम्हासनी, पण तू तुझ्या भाषेत सांगायचं ना हो त्या पोराच्या आई बापाला. ताई, समध्या भाषेत मी समजावलं, पण त्यांनी काय ऐकलंच नाही. त्यांचं म्हणणं का ढाकलं सरकार जे म्हणतील तीच आमची पूर्व दिशा. ताई, आता आपण किती बी ठरवलं का नाही तरी मास्तरनी विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही बघ. ताई, आता आपण तिच्या विरुद्ध काय बी करू शकत नाही. तिच्या भोवती कवच असल्यासारखे बघा अधिपती, समजा तिच्या बाजूनच करायल्यात. ती मास्तरीन जरी या घरातून गेली असली का नाही ताई, तरी ती अजून त्यांच्या मनातून गेलीच नाही. हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. बघ की ताई, ती मास्तरीन ना अधिपतींची चौकशी करती, ना त्यांच्याशी बोलती, ना त्यांची काळजी घेती, तरी बी अधिपती तिच्यासाठी केवढं काय काय करतात ग. ताई, अगं काय गरज होती अधिपतीसनी त्या पोराच्या आईबापासमोर हात पसरायची? आपण केवढं काय काय जुळवून आणलं होतं ताई. गेली असती ती पाराच्या भावात जर तक्रार केली असती तर तिच्या विरुद्ध. ताई, अगं अधिपती त्यांच्याकडे गेल्यामुळे आपल्या प्रयत्नांवर पाणी फेरलं ग. आता ते काय तक्रार बिक्रार करणार नाहीत बघ. ठीक आहे, अधिपतीने सांगितलंय ना व, नको करूया तक्रार, सोडून द्या आयुष्य. अगं पण ताई, विषय सोडला तर मग आपण त्या मास्तरीला शाळेबाहेर कसं काढणार? ते बघू आपण,
आणि आता तरी यो विषय डोसक्यातून काढून टाक. अगं ताई, ही चांगली संधी होती. परत अशी संधी येणार नाही ताई. ही संधी तरी कुठे आलती? ही संधी आपण निर्माण केली होती. तशीच योग्य वेळ बघायची आणि परत संधी निर्माण करायची. अगं पण ताई, यो विषय डोसक्यातून काढून टाक. यो विषय बंद. ठीक आहे ताई, तू म्हणशील तसं. जा आता, आम्ही बघतो काय करायचं ते. तू काम कर. वय